वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथं ना माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली बरं का। आणि तसं तर मी 4:30 वाजताच बाहेर येणार होते, चूल पेटवायची म्हणलं होतं लवकरच, पण जरासं ऊनच होतं। जिथं चूल आपण ठेवलेली असते ना तिथं थोडंसं ऊन येत होतं आणि म्हटलं गोडाऊनमध्ये जाऊन करण्यापेक्षा बाहेर अंगणात जरा जास्त छान वाटतं ना स्वयंपाकाला। मग इथं सगळं आता येताना जेवढं मला घेऊन येता येतं तेवढं सगळं साहित्य स्वयंपाकाचं इथं घेऊन आले मी। आता म्हटलं पटकन चूल पेटवावी, तरी तात्तीने ना ठिक्यावरती लसूण थोडा म्हणजे उन्हाला ठेवला होता आणि तो लसूण म्हणजे आपण जे लावायला मळ्यात काढला होता ना, तर अशा बऱ्याच कुड्या होत्या शिल्लक। तर म्हटलं थोडंसं उन्हाला ठेवलं म्हणजे कसं पाला पटकन निघतो ना म्हणून। आणि गडबड कामात काम वाढून बसतं, तर पटकन उचलून ठेवावं म्हटलं, तर तोपर्यंत लगेच इकडं 4 कुड्या पडल्या खाली, तर त्या गोळा करून ठेवल्या। तर इकडे आहो मला विचारत होते आज स्वयंपाकाचं काय बेत आहे। मग मी म्हणलं काय नाही, आज वांग्याचं भरीत बनवायचं मस्त असं चुलीवरचं। तर मग इथं आता चूल पेटवायला बसलेच होते, पण म्हटलं आता अगोदर राख भरून घेऊया। आणि ही राख जी होती ना ती काल स्वयंपाक बनवला होता ना त्याचीच राहिली होती। मग म्हटलं एका पिशवीमध्ये थोडी थोडी करून भरून ठेवली, म्हटलं लसणाला परत आपल्याला टाकता येईल ना म्हणून। तर आता इथं अगोदर मी चूल पेटवून घेते। जरा हवा पण सुटली होती थोडीशी, पण म्हटलं ठीक आहे म्हणजे करू शकतो स्वयंपाक, असं एवढं पण काय वाटत नव्हतं। आणि मग मी काय साहित्य घेऊन आले होते आणि परत येताना आत्तीने मग स्वयंपाकासाठी पाण्याची कळशी आणि थोडीफार 1-2 ताटं वगैरे काय राहिलेलं साहित्य घेऊन आले होता। पिल्लूला काय घ्यायचं तेवढं घेऊन पाठवायला पिल्लूला पण ये म्हणा। मग इथं लगेच चूल मी पेटवून घेतली, तोपर्यंत आत्तीने इकडे मग अशा ज्या कुड्या ठेवल्या त्यांना लसणाच्या, तर त्या मला लगेच सोलून दिल्या भाजीसाठी। 8 वाजताला पण बाहेर येऊन अभ्यास करा म्हटलं, दोघं सोबत असले की अजिबात अभ्यास करत नाहीत। तर इथं ना अगोदर मुगाच्या डाळीची आमटी बनवायची होती, म्हणून मी थोडेसे धने, कोथिंबीर आणि लसूण ना थोडासा असा ठेचून घेतला। तर म्हटलं चला लगेच आता आमटी आधी बनवून घेऊया, जरा आर पडला म्हणजे परत आपल्याला वांगी भाजून घेता येतील। तर इथं तेलात अगोदर जिरं मोहरी टाकली नेहमीप्रमाणे आणि लगेच थोडीशी हिंग पावडर सुद्धा टाकून घेतली। कढीपत्ता टाकला, कढीपत्ता छान तडतडला की त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आता आपण बारीक केलेलं लसूण आणि जे धने होते ना ते घालून घेतले आणि मग एक टोमॅटो मी तर बारीक कट केला होता, तर तो सुद्धा त्याच्यामध्ये परतून घेतला। तर आता टोमॅटो पटकन शिजावं म्हणून नेहमीप्रमाणे अगदी थोडंसं इथं आता मीठ घालून घेते मी, म्हणजे कसं टोमॅटो पटकन शिजतो ना लगेच। तर टोमॅटो हे आपला छान व्यवस्थित शिजला होता, तर लगेच इथं अगदी थोडीशी हळद घालून घेतली, त्यालाही छान परतून घेतली। मग आतून येतानाच ना मी आपलं घरगुती तिखट आणि खोबरं एकत्रच एका वाटीत घेऊन आले होते, तर ते दोन्ही सुद्धा ह्याच्यामध्ये तेलामध्ये मी छान असं परतून घेतलं बघा। आणि जाळ थोडासा बारीकच ठेवला होता, म्हणलं करपून जाईल लगेच म्हणून। तर छान आपला मसाला भाजला की त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि म्हटलं आता मसाला थोडासा शिजवून घेऊया। तर हे बघा छान असं तेल सुटत होतं, तर तोपर्यंत लगेच कोथिंबीर घालून घेतली आणि त्याला परत छान असं हलवून घेतलं। तर इथं आमटीसाठी मुगाची डाळ जी घेतली होती ती अगोदर स्वच्छ धुवून ठेवली होती आणि मग म्हटलं आता त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। थोडीशी भिजली की थोडीशी चिकट झाल्यासारखी होते ना डाळ, आणि मग इथं पळीनं परत एकदा हलवून घेतली व्यवस्थित। आणि आता ह्याच्यामध्ये भाजीला जेवढं पाहिजे तेवढं आता मी पाणी घालून घेते, पण अगोदर 1-2 ते 3 मिनिटं छान डाळीला मी ज्यात परतून घेतली आणि परत आपल्याला जेवढी आमटी पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं। आणि इथं आता चवीपुरतं मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट घालून घेते। म्हणजे कूट म्हणजे थोडासा मिक्स केला होता बरं का, थोडासा कुटामधलं असं तेल पूर्ण बारीक म्हणजे बाहेर निघेपर्यंत बारीक केलता आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट मोठा ठेवला होता, म्हणजे दाताखाली कसं छान वाटतं। आता इकडं तोपर्यंत ना ती माझी भाजी बनवून होईपर्यंत त्यांनी इथं ज्वारीचं पीठ चाळून घेत होत्या, कारण दळण दळलं होतं ना, मग पीठ सगळं बाहेरच होतं गोडाऊनमध्ये इथं। तर ते भाकरीची तयारीला त्या लागल्या होत्या मला पीठ आणून द्यायचंय म्हणून। आणि तोपर्यंत इकडे छान अशी मस्त आपल्या आमटी उकळ फुटायला आली होती आणि इकडं आहो पण निवांत बसले होते, मामांच्या त्यांच्या गप्पा सुरू होत्या आणि लगेच बघता बघता अंधार पडायला लगेच सुरुवात झाली। थंडीचे दिवस चालू झाले की दिवस थोडासा लहानच होतो, हो की नाही, खूप लवकर अंधार पडतो।
आरव ए पिल्लू माझ्या लाईट लाव. नाही आणि इथं ना मस्त अशी आपली चुलीवरची मुगाच्या डाळीची आमटी शिजून तयार होती. पण आता असं झालं होतं की भरताला वांगी चुलीमध्ये घालायची होती पण पाहिजे तेवढा आरच पडला नव्हता म्हणून आता इथं जाळ घातला आणि तोपर्यंत मग इकडे आत्ती आता आमटी काढून घे लागले होत्या पातेल्यामध्ये. लय उकळल्यामुळे कट गेला त्याचा. हा मग काय पोळायला लागली पोळायला लागली. कसं वाटती हा इथं असं झालं होतं की मोठ्या साईजची बघून मी 2 वांगी आणली भरीत बनवायसाठी आणि तिथं दोन्ही चुलीमध्ये घातली तर जागाच पुरेना त्यांना. तर आता बघूया आता विस्तव पण थोडाच आहे तर कसं तरी आता भाजून घेते मी. काय बघत एका बाजून भाजले एवढ्याच दोरवायला लागलाय. शिजले नाही शिजले हो चांगलं शिजलं इकडून खाल्लं टाकून शिजलं. हा डेट वरून ना उभा केलते वांग्याची साईज मोठी चुलीची लहान झाली. हे 2-4 कोळसं पडतात म्हणून मागं लागले त्याला त्याच्यात अजून लाकडाचं हे. आणि इथं आता भरताची वांगी जवळपास पूर्ण शिजत आली होती आणि इथं आरव दादाला नाश्ताला इथं दोघांना पण स्टडीला इथंच बसवला होता कारण आतमध्ये 2 जण असतील ना तर भरपूर गोंधळ घालतात. तुम्हाला म्हणलं तसं नाश्ता आरवला अभ्यासच करू देत नाही मग त्याच्यामुळे दोघांनी इथं बसवलं होतं. आणि इथं बघू शकते बघा वांगी आपली छान अशी शिजली होती. थोडंसं देटाकडणी होतं पण म्हटलं एकदा बदलून ठेवलं तर शिजून जातेली. बटाटा टाकते सांग बटाटा इथं परातीमध्ये दोन्ही वांगी काढून घेतली आणि गरमच होतं तोपर्यंत वरच्यावर लगेच साली वगैरे त्याच्या काढून घेतल्या कारण ना बराच उशीर झाला होता. मामांचं जेवणाचं पण टायमिंग होऊन गेलं होतं पण आता भरीत बनवायचं होतं म्हणून थांबलं होतं. आता अजून भाकरी माझ्या करायच्या बाकी होत्या म्हटलं पटकन 2 मिनिटात भरीत बनवून घेऊया आणि मग लगेच म्हटलं भाकरीला लागूया. तर इथं बघा आता आत्तींजवळ दिलं मी काढून एक आत्तीने काढलं एक मी काढलं एका वांग्याचं आणि आता इकडं लगेच म्हटलं पटकन आता ह्याला तडका देऊन घेऊया. तर इथं बघा सगळ्यात अगोदर तेल गरम करून घेतलं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली थोडासा कढीपत्ता टाकला आणि नेहमीप्रमाणे थोडीशी हिंग सुद्धा इथं टाकली मी हे बघा. आणि त्याच्यानंतर इथे हिरवी मिरच्या 2 मी बारीक कट करून घेतल्या होत्या तर त्या त्याच्यामध्ये घातल्या. त्याला पण छान परतून घेतलं आणि मग थोडासा लसूण घातला ठेचलेलाच म्हणजे लसूण थोडा म्हणजे तसा जास्तच होता बरं का कारण छान लागतं ना. आणि पहिलं कसं व्हायचं की आम्ही म्हणजे बनवायचो ना तर त्याच्यात कच्चा कांदा वगैरे घालायचं. आणि इथं बघा आता मी तेलामध्ये ना थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता जे वांग्याचं आपण आतलं जे काढून गर घेतला होता तर तो सगळा आता ह्याच्यामध्ये मिक्स करून छान आता ह्याला असं मी परतून घेते. आणि इथं आता घरी असं कच्चा जर आपण कांदा वगैरे वरून चिरून कट करून घातला तर ह्यांना फारसा आवडत नाही
पण इथं का आपल्यात कसं असतं की एकदम साधं सिंपल भरीत त्यांना खूप आवडतं. पण मी म्हणलं आता अजून वांगी वगैरे आहेत तर नेक्स्ट टाइम मी तुमच्यासोबत तसं पण शेअर करेन की कांदा टमाटर घातलेलं, म्हणजे त्याची पण रेसिपी तुम्हाला बघायला भेटेलच. आणि हे बघा चुलीवरचं एकदम साधं सिंपल आणि एवढं मस्त भरीत बनलं होतं ना की काही सांगूच नका आणि विचारूच नका असं झालं होतं. तर बघा जवळनं. पण असं झालं की गडबड खूप जास्त झाली होती ना, त्याच्यामुळे ना हळद टाकायची मी विसरले, म्हणजे साईडला वाटी ठेवली होती त्याच्यामुळे. बघ तू कॅमेरा कोणापाशी. भाकरी पण तू एकदा. खालची पोहायला मग इकडे गरमागरम भाकरी भाजत होत्या तोपर्यंत मामांना आणि आहोंना म्हटलं जेवण करून घ्या. आणि मग इथं असताना तोपर्यंत लगेच आजोबांचा फोन घेतला होता, ती बसली होती खाली. आणि मग म्हटलं आता ह्यांचं जेवण वगैरे होईपर्यंत मला अजून थोड्याशा भाकरी बनवायच्या होत्या. म्हटलं काय 1-2 जेवतेत तोपर्यंत बनवून घ्यावा आणि परत मग नंतर निवांत बसावं. पण थोडं थोडं म्हणत भरपूर टाइम गेला बरं का, म्हणजे जवळजवळ 7:30 वाजत आले होते. आणि मग त्याच्यामुळे काय म्हटलं आता वेळ असा पण तसा पण झालेलाच आहे, पण मस्त असं जेवण करून सगळं आवरूनच मग आता घरात जायचं म्हणलं. तर हे बघा आता इथं मामांचं जेवण सुरू आहे. आणि इकडं ना लगेच आत्तींनी आरवला आणि आस्ताला सुद्धा लगेच ताट केलं आणि त्यांना सुद्धा जेवायला दिलं. मग परत कसं म्हटलं आत्ती आणि मी निवांत झालो, परत काय टेन्शन नाही जेवायला, म्हणजे वाढायचं कोणाला. आणि भाकरी वगैरे मस्त होतं, त्या वातावरण छान झालं होतं. आणि असं गावरान बेत खूप दिवसानंतर असं खूप छान वाटतं, हो की नाही एकदम. पण इथं काय झालं होतं की मला ना चुलीमध्ये लसणाचं पालं टाकलं होतं, लसूण सोललेलं, आणि त्याच्यामधूनच एक लसणाची कुडी फुटली आणि त्याचा काय घमघमाट सुटला होता. आणि मला असं झालं की ते घमघमाट म्हणजे असं घेतल्यानंतर असं वाटलं की नाही आता मला कांदाच भाजून खायचा असं झालं होतं. आणि ते काय राहावंच ना. आणि खूप दिवसांची माझी इच्छा होती की मला असा चुलीवर भाजलेला कांदा खायचा होता. तर काय नाही, थोडंसं तेलाची धार ओतली त्याच्यामध्ये आणि लगेच 1-2 कांदे कट केले, अगदी थोडंसं मीठ टाकलं आणि छान असं मस्त ना त्याला भाजून घेऊया म्हटलं लाल होईपर्यंत. आणि कुणाकुणाला असा कांदा खायला आवडतो मला सांगा बरं का कमेंट करून. कारण लहान असताना वगैरे असं नेहमी आईनी आजीनी बनवलेलं बघितलं होतं ना असं, आणि छान वाटतं खायला, थोडासा गोडसर लागतो, नमकीनवाला लागतो नाही का असं. आणि खूप दिवसांची आज माझी इच्छा मग पूर्ण झाली बरं का कांदा खायची. बर आता झोपा तो, आता झोपतो. बर सकाळी करू. तर इथं बघा मस्त असं ताटामध्ये कांदा भरीत आणि मुगाच्या डाळीची आमटी. हा काय भारी वाटत होतं माहितीये, एकदम साधं आणि सिंपल जेवण. इथं बघा आमटी गरम करायला ठेवली होती बाहेर थोडासा आर ओढून. आणि इथं असताना आज आमच्या झोप यायला लागली होती आणि तिचा होमवर्क करायचा बाकी राहिला होता, म्हणून तिचं थोडंसं तिला वाईट वाटत होतं की उद्या मॅम पनिशमेंट देतील नाही होमवर्क केला तर. तिची कशी बशी जर समजूत काढली. आणि इथं बघा आत्ती आणि मी जेवायला बसलो आणि मस्त असं जेवणावर ताव मारला. आणि वातावरण खरंच खूप छान झालं होतं, त्याच्यामुळे असं छान वाटत होतं. तर या तुम्ही पण सगळेजण मस्त असं जेवायला आणि छान असा गावरान जेवणाचा आस्वाद घ्या. आणि तुम्हाला कसा वाटतं व्लॉग आपला नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंट करताना हाईप बटनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि या मग आता मस्त इथं आमटी आणि भाकरी कुस्करलेली सुद्धा खायला. तर चला तर मग कसा वाटला व्लॉग परत एकदा कमेंट करून सांगा. व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू परत अशा छानशा व्लॉगमध्ये. बाय.